सज्जन हो, खरं म्हणजे धर्मकार्य करत असताना अनेक अडचणी येतात. साहेब असं म्हणाले, चव्हाणके साहेब असं म्हणाले की परमपूज्य गुरु माऊलींचा या आध्यात्मिक मार्ग 50 वर्ष चालेल का, आणि त्याच्यानंतर ते थांबले. तुम्हाला प्रश्न पडला काय करावं, आणि त्याच्यानंतर ते बोलले की हा 500 वर्ष चालेल, आणि त्याही पुढे ते म्हणाले की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा मार्ग चालेल. याचा अर्थ असा आहे की धर्माच्या दृष्टीने आपलं काम हे सत्य आहे, प्रकाशा इतकं सत्य आहे, आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही. हाच त्याच्यातला महत्त्वाचा दुवा आहे. परमपूज्य गुरु माऊलींच्या कार्याची व्याप्ती केवळ नाशिकपुरती मर्यादित नाही, तर ती अखंड महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण अनेक राज्यामध्ये, पुढे गुजरात असेल, तामिळनाडू असेल, सगळ्या ठिकाणी जिथे भाषेचा प्रश्न आहे तिथे आपण भावनांनी पोचलो, आणि जिथे भावना अनावर झाल्या तिथे आपण मूक श्रद्धेने काम करतो. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर लक्षात येईल की या सगळ्यापर्यंत पोचणं खूप अवघड असतं. आणि हा अवघडपणा जर आपण नीट बघितला तर परमपूज्य गुरु माऊलींच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलेल. 24 तासातले 18 तास कार्यरत राहणं, अक्षरशः घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वार्थाने तुमच्या माझ्याकरता प्रयत्नशील राहणं, समाजाचं सुख, समाजाचं हित, समाजाचं कल्याण, आध्यात्मिक विचारांची प्रेरणा, आणि त्याचबरोबर संस्कार आणि समृद्धीकडे नेण्यासाठी कटिबद्ध असलेला हा मार्ग, खरं म्हणजे परमपूज्य गुरु माऊलींच्या कार्याने तो अधिकाधिक समृद्ध झालेला आहे. आणि अशा या कार्याची धुरा आपल्यासारखे असंख्य लोक वाहत आहेत, ही बाब आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजच्या कामगार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राजा, महाराष्ट्राला आपण आपलं पवित्र भूमी मानतो, अशा भूमीमध्ये हे काम करत असताना तुम्हा आम्हाला निश्चित आनंद होतो. आजच्या या महासत्संग मेळाव्याच्या निमित्ताने आपले जे 3 अभियान आपण इथे राबवले, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं अभियान म्हणजे आपल्याच आईवडिलांना देव मानून संस्कारित कार्य करायचं, संस्कारातून समृद्धीकडे जायचं, त्याचप्रमाणे वृद्धाश्रम मुक्त भारत करायचं, आणि वृक्षारोपण करून आदर्श निसर्ग आणि निसर्गालाच परमेश्वर मानून निसर्गाला कसं जपायचं, हाही एक संदेश या मुख्य कार्यातून आपण दिलेला आहे. खरं म्हणजे या सगळ्या कार्याला परमपूज्य गुरु माऊलींची प्रेरणा आहे, मार्गदर्शन आहे. आणि त्याचप्रमाणे आदरणीय नितीन भाऊंनी अहोरात्र परिश्रम करून हे सगळी कार्यपद्धती संपूर्ण भारतामध्ये प्रस्थापित करून एक आगळा वेगळा आदर्श या ठिकाणी निर्माण केलेला आहे. त्यामुळे हे आध्यात्मिक कार्य आहे, सामाजिक कार्य आहे. आणि म्हणूनच ते म्हणतायत ते खरं आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत स्वामी समर्थ सेवा मार्गाचं कार्य चालू राहणार आहे. महाराजांनी फक्त अवतार बदललेले आहेत, बाकी काही नाही. ज्याला समजले महाराज त्याला समजले, ज्यांना नाही समजले त्यांना खरोखरच संस्काराची गरज आहे असं म्हणावं लागेल. आणि इथेच मी थांबतो. यानंतर परमपूज्य गुरुमाऊली आपल्याशी हितगुज करणार आहे. परंतु आज चव्हाणके सरांनी खूप चांगला संदेश आपल्याला दिला की आपला मार्ग इतका मोठा आहे, तर त्या मार्गाला एकदा आपण नतमस्तक होऊया. ज्यांनी हा मार्ग आपल्याला दाखवला ते आपले सद्गुरू पिटले महाराज असतील, सद्गुरू ब्रह्मीभूत दादासाहेब असतील, परमपूज्य गुरुमाऊली असतील, या सगळ्यांना आपल्याला तर वंदन करावं लागेल. पण आपलं आराध्य दैवत भगवान स्वामी समर्थ महाराजांनाही आपण या निमित्ताने पुन्हा एकदा वंदन करूया. आदरणीय स्टेज या ठिकाणी बसलेले मान्यवर आहेत त्यांनाही आपण वंदन करूया. आपले दोन्ही हात उंच करून आपण एकदा वंदन करूया. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हे परमेश्वरा तुझा विसर पडू देऊ नको. तू कणाकणात व्यापलेला आहेस. तुझी आध्यात्मिक शक्ती कणाकणामध्ये चराचरामध्ये आहे. आणि या चराचराला आम्ही नतमस्तक होऊन या संस्काराच्या बीजातनं, या मार्गाच्या माध्यमातून आम्ही जग जिंकण्याची संकल्पना राबवतो आहे. परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या अथक प्रेरणेने आम्ही खरोखरच उज्ज्वल भविष्य, उज्ज्वल भारत बनवू. आणि या धर्माचं रक्षण करून सर्व धर्मांना सामावून घेऊन उत्कृष्ट धर्म म्हणून आमचा हिंदू धर्म पुढे जाईल यात शंका नाही. यानंतर परमपूज्य गुरुमाऊली आपल्याशी हितगुज साधते. स्वामी राजमाऊली अंबा तुझ्या रूपे भेटली, आई ओढ तुझी लागली गुरुमाऊली. हे अंबे जगदंबे पाहून रूप मन भरले, भक्तांच्या हृदयाचे हे दुःख आज ओसरले. हे अंबे जगदंबे. उपस्थित सर्व भाविक सज्जन, व्यासपीठावर
उपस्थित असणारे मान्यवरांमध्ये आदरणीय सुरेशजी चव्हाणके साहेब, नवी दिल्ली, ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत आपणासमोर मांडलेलं आहे. या विभागाच्या आमदार सीमाताई हिरे, नाशिक विभागात आणि महापालिकेत काम करणाऱ्या आमच्या वत्सलाताई खैरे, कावेरीताई घुगे, भाग्यश्रीताई टोमसे, विशाल मकवाणी, विठ्ठलराव जपे, आदरणीय सुधाकररावजी बडगुजर, मधुसूदन महाराज मोणल, काहिनाबाई संस्थान, बाळासाहेब महाराज खरात वारकरी शिक्षण संस्थान यासह सकाळी 8 वाजेशी आत्ता 8 वाजेपर्यंत गेली 12 तास नाशिकसह महाराष्ट्र राज्याच्या 22 जिल्ह्यातून या उपक्रमात सहभागी झालेले सर्व मान्यवर, सर्व आबालवृद्ध, सर्व माता भगिनी, सर्व सेवेकरी परिवार, सर्व वृत्तपत्र वृत्तवाहिन्या, सर्व उद्योजक, शेतकरी, कामकरी, बहुविध विभागात या कार्याशी जोडलेले सर्व भाविक, या सर्वांना आजचा या उपक्रमाचा अगदी मनोमन त्यांना धन्यवाद देतो. त्यानंतर आत्ताच आपण आपला भारत देश आणि भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती याबद्दल आमच्या चव्हाणके साहेबांनी अत्यंत कमी शब्दात या भारतीय संस्कृतीचं महत्त्व सांगितलेलं आहे. खरं तर आपण ज्या नाशिकमध्ये राहतो ही प्रभू रामचंद्रांची पुण्यभूमी त्यांच्या पदस्पर्शानं झालेली आहे. अनेक ऋषीमुनींकडून ब्रह्मवादिनी गंगामाई हिचं महत्त्व आपण ऐकलेलं आहे. गौतम ऋषींकडून झालेली गोहत्या, तिचा दोष घालविण्यासाठी त्यांना स्वर्गातून गंगामाई आणावी लागली हे आपणाला माहीत आहे. प्रति 12 वर्षानं येणारं जे सिंहस्थ आहे याविषयी नाशिक त्र्यंबककर खूप भाग्यवंत आहे. देशामध्ये फार कमी कालावधीत प्रयाग असेल, हरिद्वार असेल, काशी असेल, या ठिकाणी अत्यंत अल्पकाळ कुंभमेळा असतो. परंतु नाशिककर एवढे भाग्यवान आहेत, त्र्यंबककर एवढे भाग्यवान आहेत की तिथे 13 महिने वर्षभराचा काळ उलटूनही या पुण्यभूमीत एवढा दीर्घकाल हा कुंभमेळा असतो. ही एक अत्यंत भाग्याची पुण्याची बाब आहे आणि त्या दृष्टीनं आपण नाशिककर अत्यंत भाग्यवान आहात. नाशिकविषयी काय बोलावं? खरं तर हिमालयाच्या गंगोत्रीमध्ये गेल्या 25 वर्षात विदेशातले एक सद्ग्रस्त उद्योजक आजही एकाच पर्णकुटीत वास करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे भारत देशात जन्म घेणं एक मोक्षप्रद बाब आहे. जन्म घेणं जरी तेवढंच महत्त्वाचं असलं पण या देशात मृत्यू येणं हे त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब आहे असं त्यांच्या वाचण्यात आलं आणि त्यांनी त्याच मिनिटाला आपला मनोदय बदलला. सारी पुंजी गोरगरिबांना देऊन त्यांनी उर्वरित काळ साठी उलटल्यानंतर त्या आजही हिमालयाच्या पर्णकुटीत राहत आहेत. देशवासियांना सांगतायत अरे या देशाचं असामान्य महत्त्व काय आहे. या देशात तुम्ही देशाची सेवा करा, धर्माची सेवा करा असं विदेशातली माणसं सांगण्याची आता वेळ आलेली आहे. आणि खरोखर असंख्य जणांना ते आपल्या भारतीय संस्कृतीचं असामान्यपण ते समजून सांगतायत आजही. हे झालं भारताचं.
भारताच्या हृदयस्थानी असणारा हा महाराष्ट्र आहे. म्हणून आपण मगाशी आत्ताच महाराष्ट्र गीत ऐकलं. हे दगडाच्या देशा, या हृदयस्थानी असणारा हा महाराष्ट्र या देशापेक्षाही काकणभर श्रेष्ठ आहे. आणि या राज्यात जन्म घेणं ही बाबसुद्धा या देशाच्या दृष्टीनं अत्यंत मौलिक आणि महत्त्वाची आहे. हे झालं महाराष्ट्राचं. त्याहीपेक्षा एक विदभर पुढे जाऊन जो या ब्रह्मवादिनी गंगामाई हिच्या कुशीत जन्म घेतो, म्हणजे नाशिकला जन्म घेतो, त्र्यंबकला जन्म घेतो, तो त्याहीपेक्षा विदभर श्रेष्ठ आणि पुण्यवान समजला जातो. असे महापुण्यवान आपण नाशिककर आहात. नाशिकचं वर्णन किती केलं तेवढं थोडं आहे. आजही मथुरेला कोणी नाशिककर गेला तर मथुरेचे लोक रामाच्या नावानं मिठाई पाठवतात. ही आमच्या प्रभू रामचंद्रांच्या चरणावर अर्पण करा, आमची एवढी मोठी श्रद्धा प्रभू रामचंद्रावर आहे. असे कितीतरी दाखले देता येते. म्हणून आपण नाशिककर अत्यंत भाग्यवान आहात. आणि याच नाशिकमध्ये स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि पूजनीय दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी आपली कर्मभूमी निवडली. त्याआधी त्यांनी हिमाचल प्रदेशामध्ये अन्य देशाच्या बहुविध ठिकाणी पायपीट करून उर्वरित 26 वर्ष ते ब्रह्मवादिनी गंगामाई नाशिक क्षेत्री आल्या. आणि नाशिक क्षेत्री आल्यावर त्यांनी हे स्वामींचं कार्य जनमानसापर्यंत नेण्याचा संकल्प केला. रोज भल्या पहाटे 4 वाजता उठून रामकुंडावर येऊन गंगामाईला विनंती करून स्नान करून मग पुढे दिनचर्या चालू व्हायची. या शहरात, या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये जे आर्तपीडित, दुःखित, मुमुक्षित आहेत त्यांचे अश्रू पुसणं, त्यांना सन्मार्गाला लावणं, त्यांना देशाविषयी, धर्माविषयी मार्गदर्शन करणं, यात सुमारे 1 शतक उलटलं. आणि सन 1974 साली वयोमान परत्वे त्यांचं महानिर्वाण झालं. आणि त्यांच्या आज्ञेनुसार ते कार्य दिंडोरी येथे 1974 पूर्व काळात, तसं 1978 ते 1948 ते 74 या काळात पूजनीय दादांचा त्यांचा भेट झाली आणि दीक्षा संपन्न झाली. त्यांच्याकडून दीक्षा मिळाली आणि मग हे कार्य बहरत चाललं. आज आपण बघत आहात जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. आर्तपीडित, मुमुक्षित, दुःखित यांचे अश्रू पुसणं, यांना सन्मार्गाला लावणं आणि विनामूल्य मार्गदर्शन करणं हे त्यांचं ब्रीद होतं. ते ब्रीद आजही या कार्यातून आमचे जेवढे प्रश्न उत्तर काम करणाऱ्या भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी आहेत, तो शब्द आज ते तंतोतंत पाळत आहेत. आज आपल्यामध्ये प्रश्न उत्तर मार्गदर्शक मोफत करणारे इथे भाग्यवंत प्रतिनिधी आलेले आहेत. कृपया त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा आणि जनतेला उपकृत करून त्यांना सुमार्गाला, सन्मार्गाला त्यांनी लावावं, हे कळकळीचं आवाहन आजच्या कलियुगात नव्या पिढ्यांपर्यंत आपण कृपया पोचवावं, हे कळकळीचं आवाहन. त्यासाठी संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन, हे वास्तव लपवता येत नाही. आणि संस्कार हे केवळ डोक्यावर करून चालत नाही, ते अंतःकरणावर करावे लागतात, हे विसरून चालत नाही. म्हणून त्यासाठी मूलभूत गर्भसंस्कार, शिशुसंस्कार आणि मूल्यसंस्कार हे विभाग आपण कार्यरत गेल्या काही दशकांपासून करत आहोत. तरच शिवाजी राजांसारखी नवी पिढी जन्माला येईल यात संशय नाही, हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून आपण जाणार आहोत 20 तारखेला महिला सक्षमीकरण मेळाव्यात सिंदखेड राजा या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी मातोश्री राजमाता जिजाऊ साहेबांचा जो जीवनादर्श आहे
तो नव्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढ्यांना जिजाऊ माता कोण सांगेल? कृपया शाळेत सांगतात की नाही माहीत नाही, परंतु आपण समुपदेशातून समाज प्रबोधनातून जर आपण सांगितलं तरच हे शक्य आहे. अन्यथा चव्हाणके साहेबांनी सांगितलं तसं होईल. त्यांनी धोक्याची घंटा दिलेली आहे आणि ती रास्त आहे, खरी आहे. म्हणून त्यासाठी आपण योग्य वेळी जर ती पावलं उचलली तर या देशाचं देशपण स्थिरावेल यात दुमत नाही. म्हणून आज आपल्यामध्ये या विभागात गर्भसंस्कार, शिशुसंस्कार आणि मूल्य शिक्षण संस्कार या विभागात आमचे सर्व गुरुजन काम करत आहेत. आमचे व्यवहारे सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या आधिपत्याखाली राज्यामध्ये 22 ठिकाणी यांची संकल्पना शिक्षक, पालक, विद्यार्थी कसे घडवावेत ही चालू आहे. गेली 40 वर्ष झालेली आहे. शिक्षकांनी कसं शिकवावं, पालकांनी कसं वागावं आणि विद्यार्थ्यांनी कसं शिकावं याचा समन्वय, समतोल या विभागातून साधला जात आहे. त्यामुळे या विभागाला खूप मागणी आहे आणि ही मागणी आपण जनसामान्यांपर्यंत पोचवणं, पुरवणं हे आजचं आपलं कर्तव्य आहे. म्हणून आजच्या महाराष्ट्र दिनी या ज्या संकल्पना आहेत या जनसन्मुख जाणं या चॅनलनं ठरवलेलं आहे की आपण या साऱ्या संकल्पना जनमानसापर्यंत, लहान माणसापर्यंत जर पोचवल्या तरच ते शक्य आहे. म्हणून त्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. तर पुढचा विभाग प्रश्न उत्तर मार्गदर्शनानंतर विवाह मंडळ आलेलं आहे. इथे विवाह मंडळाने आपला परिचय देऊन बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं साखरपुड्यासारख्या उपक्रमातून गेल्या 70 ते 80 वर्षातून या कार्यातून मुलामुलींची विवाह केली जातात. पण एक असं सोबत सांगावं लागेल की गेल्या 70 वर्षात आज तगायत स्वामींच्या कृपेनं आणि संस्कार या पद्धतीनं केलेले जे विवाह आहेत, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. आमच्याकडे अनेक न्यायमूर्ती येतात. नशीब 6 महिने ते विवाह टिकतात, कारण त्यांनी कोर्टात नोंदणी विवाह आईवडिलांना न विचारता केलेली आहे. ते विवाह टिकत नाही. आणि आज त्यासाठीच सकाळी 8 वाजेशी पहिले गुरु आईवडील आहेत आणि त्यांचं पाद्यपूजन सोहळा विद्यार्थ्यांनी आज केलेला आहे. खरं तर मनुष्य जन्माला येताना एक मासाचा गोळा म्हणून जन्म घेतो आईच्या उदरात. तो उपजत ज्ञानी नसतो. त्याला खूप घडवावं लागतं, त्याला खूप आकार द्यावा लागतो, तेव्हा त्याचा मानव होतो. आणि या मानव जातीचे पहिले आद्य गुरु आईवडील आहेत. दुसरे गुरु प्राथमिक शिक्षक आहेत. तिसरे गुरु उच्च शिक्षण शिकवणारे आहेत. चौथे गुरु पायावर उभं करणारे आहेत. आणि 5वे गुरु अध्यात्माकडे मनशांती मिळवून देणारे आहेत. असे 5 मार्गदर्शक गुरु ज्या मानव जातीला लाभतील तो खऱ्या अर्थानं मानव होण्यास पात्र ठरेल. म्हणून अनेक कवींनी, अनेक साहित्यिकांनी यावर अनेक आपली मतं मांडलेली आहेत. मानसा मानसा कधी होशील माणूस. आमच्या डॉक्टर आनंदीबाई असतील, बहिणाबाई असतील, या श्री संत सर्व असतील, यांनीसुद्धा यावर टाहो फोडून मानसा मानसा कधी होशील माणूस यात सारं काही भरलेलं आहे. म्हणून स्वामींनीसुद्धा गेल्या शतकामध्ये तमाम मानव जातीला आणि सेवेकऱ्यांना ठणकावून सांगताना सांगितलं, माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, त्यालाच मानव म्हणतात. त्यापैकी आपण इथे सर्वजण बसलेले आहात. म्हणून विवाह मंडळातून आपणाला बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आणि हो अजून एक जिम्मेदारी आपणावर आहे. आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह कोण लावणार? सरकार थोडंच लावणार आहे. भारताचं संरक्षण करणारे आमचे शहीद जवान आहेत, त्यांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? समसकला पाहू या उक्तीप्रमाणे आपणाला
सामुदायिक ऐक्यातून, सामुदायिक सहजीवनातून आपण एक एक रुपया गोळा करून त्या गरीब कुटुंबियांच्या मुलामुलींचं विस्थापन, पुनरुज्जीवन आपणाला यातून सामुदायिक तत्त्व सांभाळून सहानुभूतीपूर्वक आपणाला ते करायचं आहे. म्हणून अशा या सर्व बाबी सामुदायिक ऐक्यातून आपणाला जनतेपर्यंत पोचवणं आज नितांत त्याची गरज आहे. त्यालाच माणुसकी शास्त्र असं संबोधलेलं आहे. असे सुमारे मुख्य 18 विभाग आहेत, त्याचे अनेक विभाग आहेत. पण तुर्त आपण गेली काही वर्ष हे 18 विभाग जनतेपर्यंत योग्य पद्धतीत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यातला पुढचा विभाग आरोग्य विभाग आहे. आज हायब्रिड अन्नामुळं, आहाराचं समतोल चुकल्यामुळं आणि मनुष्य जन्माला येताना 3 आजार त्याचे मृत्यूपर्यंत पाठलाग करतात. त्यात वात, कफ आणि पित्त. मगाशी आमच्या चव्हाणके साहेबांनी सांगितलं की आम्ही मुलांना उद्या घडवताना वात, कफ, पित्त असणाऱ्या मुलांना कोणता आहार द्यावा की जेणेकरून ते या देशाचे आदर्श नागरिक आणि निर्व्यसनी पिढी म्हणून आणि कर्तव्य दक्ष म्हणून त्यांचा समावेश असेल, अशी पिढी यातून निश्चितपणे घडली जाईल. यात आमचं सर्व सहमत आहे असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून त्यासाठी आपण या सर्व बाबी जनसामान्यांपर्यंत त्याचा खुलासा करणं काळाची गरज आहे. म्हणून त्यासाठी हे बहुविध विभाग आपण कार्यरत करत आहोत की जनतेला त्याचा योग्य पद्धतीत जर खुलासा केला तर जनता निश्चितपणे त्या दिशेनं वाटचाल करेल, त्यात दुमत नाही. पुढचा विभाग कृषी विभाग आहे. आता लगभग अक्षय तृतीया झाली की सारं लक्ष आकाशाकडे आणि शेतीकडे लागतं. आणि पूर्वाश्रमीपासून आज तगायत शेतकरी हा खरा ऋषी आहे. कृषी आणि ऋषी, शेती आणि सीता हा एक समन्वय आहे, हा एक अनोखं नातं आहे. म्हणून शेतकऱ्यांनी जर पर्जन्य सूक्ताचं वाचन केलं तर पर्जन्य देवतेला हजेरी लावावी लागते. म्हणून आपण अक्षय तृतीयानंतर महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये एक 5 मिनिट पर्जन्य देवतेला विनंती करणार आहोत की सुवेळी सुवृष्टी या देशाला अपेक्षित आहे. अतिवृष्टी, अनावृष्टी आम्हाला नको आहे. पण ही प्रार्थना जर शेतकऱ्यांनी केली तर पर्जन्य देवतेला कृपेचा निश्चितपणे त्यांना ती दखल घ्यावी लागते आणि कृपा आशीर्वाद द्यावा लागतो. म्हणून आपण हे पर्जन्य सूक्त सोबत माती परीक्षण, बीज परीक्षण, पाणी परीक्षण आणि शेतीवर अवलंबून असणारे सुमारे 55 लघु उद्योग आहेत. आज शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाही. नोकरी नाही म्हणून छोकरी नाही. आज अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुली देत नाही. ही उलटसुलट चित्र आज आपण गेल्या काही दशकांमध्ये पाहत आहोत. खरं तर पूर्वी शेतीला विशेष महत्त्व होतं. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. नोकरीकडे बघण्याचा दृष्टिकोन कनिष्ठ होता. आता तो क्रम उलटा झालेला आहे. म्हणून तो पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी शेतकरी सुखी तर जग सुखी आणि शेतीवर अवलंबून असणारे जे उद्योग व्यवसाय आहे त्यात आपण जर लक्ष घातलं आणि ते व्यवसाय जर आपण पत्करले तर शेतकऱ्यांची कुठलीच कोंडी कोणी करू शकत नाही. सरकार पुढे त्याला हात पसरण्याची वेळ येऊ नये, तो स्वावलंबी व्हावा, हा त्यामागचा या योजनेंचा हा खरा मतीत आणि मूळ अर्थ आहे. म्हणून त्यासाठी वेळोवेळी या कार्यातून कृषी मेळावे प्रतिमाह घेतले जातात. आम्ही नावाला अध्यात्म काम करतो आणि खरं तर या कार्यातून 20% फक्त आध्यात्मिक काम करतो आणि उर्वरित 80% सामाजिक बांधिलकी पत्करलेली आहे. हे लपून ठेवता येण्याजोगं आहे. म्हणून ही सामाजिक बांधिलकी आपणाला जनमानसापर्यंत योग्य पद्धतीत जर पोचवली तरच हे शक्य आहे. पुढचा विभाग आरोग्य विभाग आहे. आपलं आरोग्य अबाधित राहावं, कफ, वात, पित्त नाडीवर नियंत्रण असलं तर निश्चितपणे आपलं आरोग्य अबाधित राहतं. म्हणून त्या पद्धतीचा आहार विहार, आचार विचार आणि त्याचं आरोग्य अबाधित राहण्यासाठी आपण काही दशकांपासून
त्र्यंबकेश्वरी, मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट तथा आरोग्यधाम याची बांधणी करीत आहोत. ते आता काम आकारात येत आहे आणि सिंहस्थापूर्वी त्यातला काही भाग गोरगरीब जनतेला आपणाला मोफत सेवा त्या ठिकाणी द्यायची आहे, हा संकल्प सुटलेला आहे. आणि त्या दृष्टीने आपण सर्वजण इथे बसलेले, घरी असलेले सर्वजण प्रयत्नशील आहात. आपल्या सर्वांच्या सहभागातून ते हॉस्पिटल उभं राहत आहे. हा एक वेगळा प्रयोग या देशाला विदित आहे आणि म्हणून तमाम देशवासियांना ते आपला दवाखाना आहे असं ते वाटावं आणि त्यातून आलेला मनुष्य लवकरात लवकर सुखरूपपणे तो घरी निरोगी म्हणून कसा परतेल असाच आशीर्वाद डॉक्टरांना धन्वंतरींनी दिलेला आहे. आम्ही डॉक्टरांना कधी आशीर्वाद देत नाही. चुकून जर डॉक्टरांना आशीर्वाद दिला तर खूप लोक आजारी पडतील, दवाखान्यात जागा उभी राहणार नाही. पण डॉक्टरांना स्वामींनी असा आशीर्वाद दिलेला आहे की बाबा तुझ्याकडं आलेला रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन तो घरी कसा जाईन असाच आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे. यापेक्षा अन्य बोलणं उचित नाही. म्हणून त्या दृष्टीनं आपणाला या साऱ्या बाबी निरोगी जीवनाकडे नेण्याच्या आहेत आणि आपलं जीवन तर हयात जेवढं आयुष्य दिलेलं आहे तेवढं निरोगी जीवन आपणाला मिळावं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहार विहारादी या सर्व बाबींचा आहे. आणि त्यासाठी आपण सर्वतोपरी आपल्यात आज बरेच डॉक्टर आलेले आहेत. कृपया इथे जे डॉक्टर लोक आलेले आहेत, जे सेवाभावी काम या विभागातून करतायत, त्यांनी परत एकदा उभं राहून आपला परिचय द्यावा आणि जनतेला आरोग्याचं महत्त्व, निरोगी जीवनाचं महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावा हे कळकळीचं आवाहन आहे. धन्यवाद. तर पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून या कार्यानं जेवढे आमचे वकील आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती आहेत त्यांच्या ज्ञानाचा समाज स्वास्थ्याला कसा उपयोग होईल. आज आपण बघता अनेक वर्ष कोर्टाची पायरी चढावी लागते. काही केल्यानं अनेक वाऱ्या परवडतात. त्र्यंबकची वारी परवडेल, पंढरपूरची वारी परवडेल, धर्मतीर्थ क्षेत्रांच्या वाऱ्या परवडतील. कोर्टाची वारी परवडणारी नाही, ती खिशाला परवडणारी नाही. म्हणून आमचे न्यायपालिका असेल, न्यायमूर्ती असतील, वकील वर्ग असेल, त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग या देशातील जी गरीब कुटुंब आहे त्यांच्यासाठी मोफत करावा हा कृतसंकल्प त्यांनी केलेला आहे. आणि मला खात्री आहे त्यांनी जर दरमहा लोकन्यायालयं भरवली तर त्यातून त्यांचा सुटकेचा निश्वास सुटेल आणि परत ते कोर्टाची पायरी कधी चढणार नाही. आणि शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये हा दंडक आहे. पुढचा आणि शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला विभाग आहे. आणि आज आमच्या चव्हाणके साहेबांनी ती मराठी अस्मिता 2 तास बघितली. अथत इति चैत्र शुद्ध पाडव्यापासून तर फाल्गुन कृष्ण 30पर्यंत मराठी महिन्याच्या 12 महिन्यात येणारे सण आहेत, वार आहेत, व्रत आहेत, वैकल्य आहेत, या साऱ्या बाबी विज्ञानाशी संबंधित आहे. ज्याला वेद समजले त्याला विज्ञान समजलं असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून या कार्यानं 4 वेद आणून ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये अथर्ववेदाचा अभ्यास करताना प्रभू रामचंद्रांनी पुष्पक विमानाची रचना अथर्ववेदातून केल्याचं स्पष्ट झालेलं आहे. म्हणून त्या दृष्टीनं विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालण्याचं काम आपणाला या मराठी अस्मितेतून निश्चितपणे करावी लागेल. आपण 20 तारखेला शिंदखेड राजाला जाताना राजमाता जिजाऊ साहेबांचा आदर्श घेताना आणि भगवतीचा सप्तशती ग्रंथ वाचताना कालच्याच आठवड्यात आपण जगात, देशात, राज्यात, जिल्ह्यात आणि गाव पातळीवर स्वामींचं नवरात्र करताना अखंड जप यज्ञ नामसप्ताह केलेला आहे. आणि त्या नामसप्ताहामध्ये भगवतीला अपेक्षित असणारे 11 अलंकार समर्पित केलेले आहे. त्यात पहिला आणि महत्त्वाचा अलंकार कंकण आहे.
आणि कंकण हे असा अलंकार आहे, ते संरक्षण आणि सुरक्षा करणार आहे. बऱ्याच वेळा ग्रामीण भागात ज्यावेळी भगिनी कधी कधी भांडण करतात, त्यावेळी पहिलं काय करतात, त्या कंकण मागे घेतात. जोरदारपणे कंकण मागे घेतलं की त्या देहाचा ताबा ती आदिमाया शक्ती घेते. पण त्या शक्तीचा वापर भांडणासाठी न करता संरक्षणासाठी आणि आरोग्यासाठी करावा, हे कळकळीचं आवाहन विज्ञानातून आपणाला त्या दिवशी जिजाऊ साहेबांच्या जन्मगावी हे समजून सांगावं लागणार आहे. म्हणून कंकण का घालावेत यामागे फार मोठं विज्ञान आहे. आपल्या मनगटात 3 बटणं आहेत. मागाशी कफ वात पित्त याचा जो विषय झाला, ती बटणं यात आहे. भगिनी ज्यावेळी थकतात त्यावेळी कंकणं मागे पुढे घेतात. क्षणात त्यांचा थकवा दूर होतो आणि त्यांना एक आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढण्यासाठी आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आज अनेक राज्यकर्ते म्हणतात भगिनी सुरक्षित नाही. आम्ही सांगतो भगिनी सुरक्षित कंकणाशिवाय आहे. आपण कंकण घाला, तुमची सुरक्षा कंकण करेल. म्हणून कंकण त्यासाठी घालायचं आहे की आपली सुरक्षा, आपलं आरोग्य अबाधित राहण्यासाठी कंकणाची नितांत जरूर आहे. हे विज्ञानातून आपणाला सांगावं लागणार आहे. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपण सकाळी आज 12 तास झालेले आहेत. 12 तासापासून तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात. हे फार मोठं तप आज तुम्ही या पुण्यभूमीत केलेलं आहे. 12 तास बसण्यास मानसशास्त्रदृष्ट्या मनाजीराव आपल्याजवळ तास दीड तासापेक्षा जास्त वेळ बसत नाही. काही वेळानं मनाजीराव आपणाला सांगतात घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, स्वयंपाक केलाच पाहिजे, पोटात कावळे ओरडतायत, जेवण केलंच पाहिजे, गुरुवार उपवास आहे सोडलाच पाहिजे. अशा असंख्य बाबी मनाजीराव आपल्याला सुचवत असतात. त्या सर्व आपण क्षणभर बाजूला करून आपण एका ध्येयानं, एका विचारानं आणि आपण संघटितपणानं या देशात जर एकत्र आलो तर निश्चितपणे हिंदवी स्वराज्याचे जे संस्थापक आहेत, ज्यांना खूप आशीर्वाद मिळालेले आहेत, त्यात आमच्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आशीर्वाद असेल, रामदास स्वामींचा असेल, आणि याही पुढे जाऊन छत्रपतींच्या 1674 साली रायगडावर ज्यावेळी अभिषेक झाला त्यावेळी प्रत्यक्ष दत्त महाराजांनी नरसिंह सरस्वती आविष्कारातून गाणगापूर ते रायगड पायपीट केली आणि गाणगापुराहून रायगडावर जाऊन मोठा आशीर्वाद पहिला राजमाता जिजाऊ साहेबांना दिला. आणि त्यांचं कौतुक करताना सांगितलं, ही राजमाता, ही लोकमाता जर महाराष्ट्रात जन्माला आली नसती तर आज काय झालं असतं हे ज्योतिषांनी सांगण्याचं कारण नाही. आणि मग शिवरायांना सिंहासनावर बसून एवढा मोठा आशीर्वाद दिला की तो आपल्या कवेत सुद्धा मावणार नाही. एवढा मोठा आशीर्वाद दत्त महाराजांनी नरसिंह सरस्वती आविष्कारात शिवरायांना दिला. त्यांनी सांगितलं, बाबा वर्ष बदलतील, शतकं बदलतील, युग बदलतील, पण तुझं नाव या जगामध्ये कोणीच विसरू शकत नाही असा तुला आशीर्वाद आहे. एवढा मोठा आशीर्वाद मला वाटतं जगात कुणाला मिळाला नाही. तो आशीर्वाद महाराष्ट्रात शिवरायांना मिळालेला आहे. म्हणून दिवसेंदिवस शिवरायांचं कार्य बहरत चाललेलं आहे, मोठं होत आहे. आपण त्याचे पाईक आहोत. म्हणून त्यांचा जीवनादर्श आपण आपल्या आचरणात आणू, करणात जर आणला तर धोक्याची घंटा मुळीच वाजणार नाही. म्हणून आत्ताच आमच्या चव्हाणके साहेबांनी जे जे मनोगत आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे त्याची आपण कास धरावी आणि जनतेसमोर ठामपणे ही भारतीय संस्कृती आणि हिचं महत्त्व अबाधित ठेवावं. आणि हे सारं महत्त्व आमच्या माता भगिनींनी जिवंत ठेवल्यामुळं या देशाला भारत माता म्हणतात. जगात अमेरिकेला माता म्हणत नाही, चीनला माता म्हणत नाही. अजून अनेक राष्ट्र प्रगतीपथावर असणारे त्यांना कोणी माता म्हणत नाही. भारतालाच माता का म्हणतात त्याला कारण इथे बसलेल्या
आमच्या माता भगिनी आणि घरी असलेल्या माता भगिनी कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी प्रचंड सोशिकतेनं, नम्रतेनं, सदाचारानं ही भारतीय संस्कृती जोपासलेली आहे. ती पुढे वृद्धिगत करणं, कार्यान्वित करणं हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे. मी अधिक वेळ घेणार नाही. परंतु आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे. 1960 साली महाराष्ट्र अस्तित्वात आला. त्याआधी मुंबई इलाका होता. त्या इलाक्यात 3 राज्य होती. गुजरात होतं, कर्नाटक होतं आणि महाराष्ट्र होतं. परंतु महाराष्ट्र हा महाराष्ट्रच आहे आणि यापुढेही तो महाराष्ट्रच राहील अशी आम्हाला खात्री आहे. म्हणून त्या महाराष्ट्रात आपण राहत आहात. हे महाराष्ट्र गीत आपण रोज त्याचं मनन करावं, चिंतन करावं, आचरण करावं एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन, धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. पुढील मार्गदर्शन नियोजनकार आपणाशी सुचवतील. पुन्हा एकदा अंतःकरणपूर्वक आपणाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.